माणूस आयुष्याच्या जडणघडणीत पोटाची खळगी भरण्यासाठी आपलं गाव सोडतो. शहरात पोलीस दलात इमाने इतबारे नोकरी करून आपलं आयुष्य देशसेवेसाठी झोकून देतो. आणि आता निवृत्तीचं जीवन जगताना आपला सोडून दिलेला गाव पुन्हा त्यांना बोलावतोय. आपली वाडी, आपली झाडी आणि आपलं पाणी यांच्याकडे ते पुन्हा आकर्षित होत आहेत. नव्हे, हा छंद नव्हे, ही आवड त्यांना त्यांच्या वयाच्या 5व्या वर्षापासून लागलेली. कारण पाथर्डी शहरात 30-35 गोवंशाचं पालन करणाऱ्या शेकडो मेंढरांचा कळप सांभाळत डोंगर दऱ्यात फिरणाऱ्या आपल्या आई वडील आणि चुलत्यांसोबत खटल्याच्या घरात राहत असताना वर्दीतला माणूस याची ही गोष्ट छोटी पण पाथर्डीमध्ये प्राथमिक माध्यमिक शिक्षण घेऊन महाविद्यालयीन शिक्षणासाठी नगरला आलेला MA इतिहास विषय घेऊन डबल ग्रॅज्युएट झालेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा सेवेकरी मल्हारी मार्तंडाचा कृपाशीर्वाद ज्याच्या पाठीवर आहे, आपल्या वाडवडिलांची पुण्याई आणि माता पित्यांचे संस्काररूपी आशीर्वाद याची शिदोरी ज्याच्याकडे आहे, असे लक्ष्मण हंडाळ हे 1987 मध्ये नगरच्या पोलीस मुख्यालयात पोलीस भरतीच्या पहिल्याच प्रयत्नात पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून नियुक्त झाले आणि आता सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी निवृत्त झाले. ही वाट जरी बळणाची बळ येऊ दे हिमतीला, झुंजार होनी ललकार आसमानाला. आपल्या या कारकिर्दीत त्यांनी केडगाव दुहेरी हत्याकांड, नेवासा पोलीस ठाण्यातील गंभीर गुन्हे, नगर जिल्ह्यातलं गावठी कट्ट्यांचं रॅकेट, पैशासाठी मुलानं बापाचा खून केल्याचं प्रकरण, अशा एक ना अनेक गुन्ह्यांची उकल करण्यासाठी 300हून अधिक रिवॉर्ड प्रशस्तीपत्रकं आणि लाखो रुपयांचं बक्षीस त्यांनी मिळवलं. त्यांच्या उत्कृष्ट हेरगिरी तंत्राची दखल घेत त्यांना बहिर्जी नाईक पुरस्कार देऊन पोलीस दलानं त्यांना गौरवलं. वरिष्ठ पोलीस अधिकारी कृष्णप्रकाश विश्वास नांगरे पाटील, पोलीस महानिरीक्षक BG शेखर पाटील यांच्याकडून त्यांना नेहमी कौशल्यपूर्ण, प्रामाणिक आणि हुशार कामगिरीमुळे शाबासकी मिळाली. हे सन्मान मिळवत असताना त्यांचं आपल्या कुटुंबाकडे थोडंसं दुर्लक्ष झालं खरं, पण त्यांच्या सहचारिणी सौभाग्यवती हंडाळ यांनी आपल्या मुलांकडे लक्ष देऊन त्यांच्यावर योग्य ते संस्कार केल्यामुळंच आणि हंडाळ यांची पोलीस दलात माणुसकी ठेवून प्रामाणिकपणे नोकरीची पुण्याई असल्यामुळं त्यांची 3ही मुलं उच्च विद्या विभूषित उत्तम करिअर करणारी ठरली. एक मुलगी डॉक्टर, एक प्राध्यापिका आणि मुलगा फूड टेक्नॉलॉजीमध्ये MTech झालेला. गलेलठ्ठ पगाराची नोकरी तो झारखंडमध्ये करतोय. आपल्या भावांच्या मुलांकडेही हंडाळ यांनी कधीही दुर्लक्ष केलं नाही. उलट त्यांनाही मोठं होण्यासाठी ते कायम उभारी देत राहिले. आणि आता हे खटलं उच्च शिक्षित म्हणून गावात रुबाबानं मिरवतंय. आपल्या कुटुंबासोबतच त्यांनी गावातल्या शेतीवाडीची, झाडाझुडपांची, निसर्गाची, फळफुल पानांची आवड त्यांना ती सतत सोबत होती. आणि या निसर्गप्रेमामधूनच आता त्यांनी आपला गाव, परिसर, शेती, डोंगरदऱ्या हिरवाईनं नटवण्याचं ठरवलेलं आहे. कारण हा निसर्गच माणसाला जगवतो, वाढवतो, फुलवतो आणि बहरण्याची उमेदही देतो. यापुढे तहहयात आपलं जीवन जल, जंगल आणि जमीन यासाठी देण्याचा त्यांचा मानस आहे. म्हणूनच त्यांनी आपल्या अपार्टमेंटच्या पार्किंगमध्येच छोटीशी नर्सरी फुलवली आहे. पहिले 1-2 पावसाळे कोसळण्याची ते वाट बघतायत. एकदा धरणी थोडीशी ओली झाली, मृदगंध दरवळला की ते वृक्षारोपणासाठी बाहेर पडणार, आपल्या सवंगडांना सोबत घेणार आणि धरणी मातेला तिचं हरित वैभव देऊन जलस्रोत यामुळे कसा टिकून राहील यासाठी प्रबोधन, प्रशिक्षण, प्रसार करण्याचं काम करण्याचा निश्चय त्यांनी केलाय. आपल्या गावाची जमीन म्हणजे निसर्गानं भरभरून आपल्याला दान दिल्यासारखीच आहे. त्याचाच उपयोग ते आता एक चळवळ उभारण्यासाठी करणार आहेत. सामाजिक वनीकरण विभाग, महानगरपालिका, पाथर्डी नगरपालिका, वन खातं यांची मदत घेऊन वृक्षारोपण कार्यक्रमासाठी ते व्यापकपणे कार्य करणार आहेत. नदी खोलीकरण, वृक्षारोपण, फळबागा फुलवणं हा कार्यक्रम ते हाती घेणार आहेत. या अगोदर त्यांनी व्यक्तिगतरित्या 300 पेक्षा जास्त झाडं लावून ती जगवून दाखवलीत. आता या कामाला एक चळवळीचं स्वरूप देण्यासाठी लवकरच एका प्रतिष्ठानची ती स्थापना करणार आहे. आपली वाडी, आपली झाडी, आपले पाणी या अनुषंगानं सध्याच्या युगातलं समाज माध्यमांचं भान लक्षात घेऊन याच नावानं एक YouTube चॅनल काढून फेसबुक पेज तयार करून यावरून ते आपल्या पोस्ट टाकणार आणि व्हिडिओ देखील प्रसारित करणार. त्याचा उपयोग समाजाला व्हावा याच उद्देशाने हा छोटासा प्रपंच. धन्यवाद.
येईल ओंजळीत जग सार आपसुक सामील होती र दिशा.